गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बॅचलर्स ऑफ आयुर्वेदा. तर या लेक्चरमध्ये आपण आज पाहणार आहोत कल्पना निर्माण वन, जो रसशास्त्र व भैषज कल्पनामधील एक महत्त्वाचा चॅप्टर आहे, ज्याचे युनिव्हर्सिटी अकॉर्डिंग टू ब्ल्यू प्रिंटनुसार 10 मार्काचे वेटेज देण्यात आलेले आहे. तर कल्पना निर्माण वनमध्ये काय आहे, तर ते आहेत पंचविध कशा कल्पना आहेत. तर पंचविध कशा कल्पना म्हणजे कुठले, तर स्वरस, क्वाथ, हिम, फांट, या सर्व मेन कन्सेप्ट्स ते तुम्ही आहेत ते कोणतेही पुस्तकातून रेफर करून वाचू शकता. पण त्यातील एक महत्त्वाचा पार्ट जो की हमखास क्वेश्चन्स ज्यावर पडतात तो म्हणजे आहे उपकल्पना. तर प्रत्येक पंचविध कशा कल्पनेमधील उपकल्पना या आहेत त्या आपण आता पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सुरुवात करू ची उपकल्पना जी आहे चूर्ण कल्पना. तर त्याची परिभाषा आहे, तर शुष्क औषधी द्रव्यांचे खलवयंत्रामध्ये कुटल्यानंतर प्राप्त औषधी चूर्ण असे म्हणतात. अष्टांग संग्रहमध्ये यास कल्काचाच भेद मानलेला आहे. यानुसार द्रव्याविना उपयोग करणे म्हणून चूर्ण तसेच द्रव्यासोबत उपयोग केल्याने त्यास कल्क असे म्हणतात. तर चूर्ण म्हणजे काय, तर आपणास माहीतच आहे. चूर्ण म्हणजे एक पावडर फॉर्म जे औषधी द्रव्यांवर खलवयंत्रामध्ये म्हणजे मॉर्टर अँड पेस्टमध्ये कुटले जाते आणि त्याचे एक बारीक पावडर तयार केली जाते, त्याला चूर्ण म्हटले जाते. तर अष्टांग संग्रह म्हणत आहे की ते कल्काचा भेद मानण्यात आला आहे. तर आता याची निर्माणविधी पाहूयात. तर अतिशय सोपे असणार आहे. शुष्क द्रव्यास चांगल्या प्रकारे कुटून त्यास वस्त्रातून गाळून घेणे यास चूर्ण असे म्हटले आहे. तर त्याचे आपण ट्री डायग्राममध्ये करूयात, पाहूयात. तर शुष्क द्रव्य घेणे, त्याचे पिष्ट करणे म्हणजे चूर्ण करणे, त्याला वस्त्रातून योग्य प्रकारे गाळून घेणे जेणेकरून सूक्ष्म आकाराचे ते आणि एकाच आकाराचे चूर्ण तयार होईल आणि चूर्णाची प्राप्ती होते. तर याचा सिद्धांत जो आहे तो आहे पेषण व गाळणे. यासाठी लागणारे यंत्र जे आहे ते आहे ओलूखल यंत्र, तसेच पल्व्हरायझर, डिसइंटिग्रेटर यापैकी वापरले जाऊ शकते. तर याचे संरक्षण आणि साठवणे कसे आहे, तर एअरटाईट कंटेनरमध्ये हे साठवण्यात येते. तर हे आपल्याला ज्याप्रमाणे क्वेश्चन्स विचारले जाते युनिव्हर्सिटीमध्ये त्यानुसारच आपण क्वेश्चन्सची तयारी करत आहोत, ॲन्सर्सची. तर ॲज इट इज असेच लिहिले तरी एक्झामिनरकडून तुम्ही फुल मार्क मिळवू शकता. जास्त पेपर भरण्यापेक्षा टेक्निकली किती पेपर लिहित आहे तुम्ही यावर जास्त फोकस करा. तर ब्लूप्रिंटनुसार याचे 2 एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत, ते आपण पाहूयात. तर प्रथम आहे सीतोपलादी चूर्ण. तर श्लोक जर जमला तर पाठ केला तर उत्तमच राहील, नाही जमला तर ॲज इट इज खालचे घटक द्रव्यापासून लिहू शकतात. तर आपण श्लोक पाहूयात काय म्हणता येते. सीतोपला षोडश स्याद अष्टौ स्यात् त्वादश रोचना पिप्पली स्यात् चतुष्कर्षा स्यात् एला च द्विकार्षिकी एकः कर्षत च कार्यश्च एत सर्व एकतः सीतोपलादिकं चूर्ण मधुसर्पियुक्तं लिहेत. श्वासकाशक्षयहरं हस्तपादाङ्गदाहजित मंदाग्निना सुप्तं जिह्वत्वं पार्श्वशूलम् अरोचकः ज्वर ऊर्ध्वगतं रक्तं पित्तम आशु व्यापहती. शारंगधर संहितेतील मध्यम खंडातील हा श्लोक आहे. तर अतिशय सोपा आहे तो. म्हणजे प्रथम पाहू शकतो सीतोपला षोडश स्याद म्हणजेच सीता जी आहे म्हणजे खडीसाखर ती आहे 16 कर्ष या मापामध्ये घ्यायची आहे. स्यात अष्टो स्यात अश अरोचना म्हणजे स्यात वंशलोचन आहे ते. तर वंशलोचन आहे ते 8 कर्ष घेण्यात येत आहे. पिप्पली स्यात चतुष्कर्षात, तर पिप्पली जी आहे ती 4 कर्ष घेण्यास सांगितले आहे. त्यात एलाच द्विकार्षिकी म्हणजे एला जी आहे ती 2 कर्ष घेण्यात आहे. एक कर्षत्वच कार्यश्च एकतः म्हणजे जी दालचिनी आहे ती 1 कर्ष घेण्यात सांगितलेली आहे. सीतोपलादिकं चूर्ण मधुसर्पियुक्तं लिहित म्हणजे अनुपान जे आहे ते मध आणि घृत घेण्यात सांगितलेले आहे. तर आपण पाहू यात आता घटक द्रव्य तर आपण आताच पाहिलेत. यंत्र जे आहे ते असणार आहे ते म्हणजे खलवयंत्र. अजून इतर बघितलं तर गाळ घेण्यासाठी सुती वस्त्र लागणार आहे. आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं तर डिसइंटिग्रेटरचा वापर केला जातो. तर याची निर्माणविधी जी आहे ती सोपीच असणार आहे. सर्व घटक द्रव्य खलवयंत्राच्या सहाय्याने बारीक करून त्यास योग्य पद्धतीने मिश्रित केले पाहिजेत. अनुपान तर आपण पाहिलेच आहे. सीतोपलादिकं
चूर्ण मधुसर्पितम लिहित, म्हणजे मध किंवा घृतचा वापर करू, हे म्हणजे तुम्ही अनुपान सहपान घेऊ शकतात. तर आता आपण याचा उपयोग पाहूयात. श्वास कास क्षयहरम हस्तपादांग दाहजित, म्हणजे श्वास कास क्षय यांचे हरण करते. तसेच पाद अंग हस्त पाद अंग यांचे जर दाह होत असेल त्यावर विजय मिळवते. मंदाग्नीनाम सुक्त, म्हणजे जर मंदाग्नी असेल तर त्यापासून सुटका होते. जीवत्व पार्श्वशूलम अरोचकम, म्हणजे जर पार्श्वभागामध्ये जर वेदना होत असतील, तसेच अरोचक इत्यादी विकारामध्ये देखील वापरू शकतात. ज्वर ऊर्ध्वगतम रक्त, म्हणजे ऊर्ध्वक रक्त जे आहे ते विकार, पित्त विकार या इत्यादी प्रकारच्या विकारांमध्ये सीतोपलादी चूर्ण हे उपयुक्त ठरते. तर हे होते सीतोपलादी चूर्ण. तर आता आपण पाहूयात दुसरे एक्झाम्पल, ते म्हणजे आहे हिंगवाष्टक चूर्ण. हे अतिशय सोपे आहे मित्रांनो. तर पाहूयात हिंगवाष्टक चूर्ण. त्रिकटुकम अजमोदाम सैंधवम जिरकद्वे समधरणम घृतानाम अष्टमो हिंगुभाग, म्हणजे काय म्हटले आहेत त्रिकटुक कुठले आहेत ते म्हणजे संट मरीच पिपळी. तर तसेच कटुकम अजमोदा एक घेण्यात आले. सैंधव जिरके द्वे, सैंधव आणि जिरकद्वे कोणते तर श्वेतजिरे आणि कृष्ण म्हणजे काळे जिरे हे घेण्यात आले. आणि समधरणम घृतानाम, म्हणजे ह्या सर्वांच्या मापानेच घृत घ्यावे. तर अष्टमो हिंगू भाग, म्हणजे या सर्वांच्या 1/8वा भाग जो आहे तो हिंगू घेण्यात येत आहे. तर हे होते घटक. तर प्रथम कवलयुक्तम सर्पिषम चूर्णम एतम जनयती जठराग्नी वात रोगाश्च हंती. तर ह्याचा काय अर्थ होतोय तर तो म्हणजे हे पहिल्या घासासोबत तुपासच दिले पाहिजे आणि याचा उपयोग जो आहे अग्निमांद्य वातविकार इत्यादीमध्ये उपयोग आपण पाहतोय. तर सर्व घटकद्रव्य आता आपण पाहिले. तर यंत्र जे आहे यासाठी पण तेच यंत्र लागणार आहेत, खलवयंत्र, सुतीवस्त्र. आताच्या काळात डिसइंटिग्रेटर्स वापरले जाते. याची निर्माण विधी पाहूयात. तर सर्वप्रथम हिंगाचे शुद्धीकरण केले जाते. या शुद्धीकरण प्रक्रियेत एका कढईत तूप घेऊन त्यामध्ये हिंग भाजला जातो. तर जो आपण 1/8वा भाग घेण्यात आलेला आहे हिंगाचा तो घेतला जाते. त्याला शोधन केले जाते. त्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये काय करतात तर एका कढईत तेल तूप घेतलं जातं, त्यामुळे घृताचा उल्लेख आला आहे. तर तूप घेऊन त्यामध्ये हिंग भाजला जातो, त्यामुळे ते शुद्ध होते. हिंगाचा जो तपकिरी झाला की तो आचेवर त्यावर उतरवला जातो. अशा प्रकारे शुद्ध जो हिंग तयार केला आहे आपण. त्यानंतर अनुक्रमांक आपण वर जे 7 घटक द्रव्य आहेत त्यात नमूद केलेल्या घटकांची पूड करून ती चाळून घेतली जाते. वर जे सर्व घटक द्रव्य आहेत त्यांची सर्व आपण पूड करायची. तर ते पूड करून ती चाळून घ्यायची. हिंग खलबत्त्यात कुटून घेतला जातो आणि वरील पुडीमध्ये मिसळला जातो. तर हिंग का जो होता आपण शोधन करून घेतलेला तो खलबत्त्यात कुटून घेतला आहे आणि त्याच वर एका जे पूड तयार केलेली आहे 7 घटक द्रव्यांची त्यामध्ये तर आपण हे मिसळले जाते. या मिश्रणालाच हिंगवाष्टक चूर्ण असे म्हणण्यात आले आहे. तर ह्याचे प्रयोगविधी आपण पाहिलेच आहे, ते म्हणजे पहिल्या घासासोबत तुपासोबत दिले जाते. उपयोग याचा आपण तोही पाहिलेला आहे की तो म्हणजे अग्निमांद्य तसेच वातविकार इत्यादीमध्ये हे वापरलं जातं. हिंगवाष्टक चूर्ण यामध्ये जर एकूण घटक द्रव्य किती असा प्रश्नाचा विचारण्यात आला तर एकूण 8 घटक द्रव्य असतात. हिंगू धरून 8 घटक द्रव्य असतात. तर हा एक क्वेश्चन MCQच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. तर हे होते हिंगवाष्टक चूर्ण. जसे आपण आता लिहिले आहे याच पद्धतीने जरी तुम्ही एक्झामला लिहून आला तरी तुम्हाला फुल मार्क मिळतील. तर याच पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे.